ड्रामा कॉम्पिटिशन. हे बंटी, या वनस्पतींना खूप मेहनतीने लावून मोठं केलं जातं आणि तू त्यांना तोडतोयस. यांच्यात पण जीव असतो. परत यांना खराब केलंस तर प्रिन्सिपल सरांकडे कंप्लेंट करीन. मी काहीही करीन, तुला त्याचं काय? हा तू आम्हाला खुश करून आम्हाला तोडणार? बोल बोल, आम्हाला तोडशील परत? बोल. भूत! पळा! वीर, सरांनी आपल्याला ड्रामा कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला बोलवलंय. आपण सगळे या ड्रामा मध्ये खूप मेहनत करूया. हे मनुष्य, नको करूस अभिमान. नको कापूस या जंगलाला. या झाडांमध्ये पण आहे प्राण. वा वा वीर, तू किती चांगल्याने डायलॉग्स म्हणतोस. या ड्रामाचा हिरो तर तू. सॉरी इमली, ह्या ड्रामाचा हिरो तर बंटीच असणार. हे लुक्स लाईक अ हिरो. आणि ह्या प्लेच्या हिरोचं नाव पण हिरो आहे. सगळे प्राणी त्याला हिरो म्हणतात. थँक्यू सर. वीर एक झाड बनून स्टेजवर उभा राहील. त्याला झाडांवर खूप प्रेम आहे सर. तुम्ही त्याला एकदम बरोबर रोल दिला आहे. इमली, तू हरिणीचा रोल करशील, हेकी सिंहाचा रोल करेल आणि फेकी ॲनाकोंडा बनेल. वीर त्याचे मित्र जिंटू आणि चुलबुलला पण आणू शकतो. चुलबुलच्या येण्याने एका रिअल प्राण्याचा फील पण येईल. बाकी सगळे प्राण्यांचे कॉस्ट्युम घालतील. जिंटूला गोरिल्लाचा रोल देऊ शकतो. त्याचं शरीर त्या रोलसाठी परफेक्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. वीर, बंटीलाच बनू देत ड्रामाचा हिरो, पण माझा हिरो तर तू आहेस. बंटी, चल हा डायलॉग बोलून दाखव. हे मूर्ख मानवा, सोड तुझा अभिमान. नको कापूस ह्या जंगलाला. या झाडांमध्ये पण आहे प्राण. ए अभिमान, सोड आपला मानव. सॉरी सॉरी सॉरी. ए मूर्ख अभिमान, याच्यात पण आहे प्राणी आणि मानव. बंटी, हे काय बोलतोयस? एक छोटा डायलॉग पण लक्षात राहत नाही. हा डायलॉग तर वीरच चांगला बोलू शकतो. बोलून तर दाखव. इतकंही सोपं नाहीये हे. हे मूर्ख मनुष्य, सोड आपला अभिमान. नको कापूस या जंगलाला. या झाडांमध्ये पण आहे प्राण. सर, मला पूर्ण स्क्रिप्ट आठवते. ठीक आहे ठीक आहे. वीर, तू आपल्या रोलवर लक्ष दे. हे बघ बंटी, तू असं बोल. हे अभिमान, तू नको करूस मानवा. ओ नो, मी पण चुकीचं वाचतोय. ए मानवा, सोड आपला अपमान. अपमान नाही बंटी. अभिमान, अभिमान बोल. तुझा डायलॉग बोल. ए कक्कड, सोड आपला अक्कड. जंगल कापायचा विचार सोड, नाहीतर मारीन जोरची टक्कर. ए कक्कड, शट अप. उद्या पूर्ण स्क्रिप्ट पाठ करून ये, नाहीतर सगळ्यांसमोर फजिती होईल. नाही, आपण चान्स नाही घेऊ शकत. वीरची सगळी वाक्य पाठ आहेत. हिरो वीर बनेल आणि बंटी झाडाचा रोल करेल. थँक्यू सर. मुलांनो, सगळे पटापट तयार व्हा. पुढचा नंबर आपला आहे. तुम्ही दोघे कुठेतरी लपून जा आणि तोपर्यंत नका येऊ जोपर्यंत कक्कड सर मला हिरो बनवत नाहीत. मी पण बघतो हा प्ले कसा होतो. मी पटकन चाट खाऊन येतो. मला खूप भूक लागली आहे. खबरदार, इथून गेलास तर आपला नंबर नेक्स्ट आहे. तुला माहिती आहे ना वीर, मला भूक अजिबात सहन होत नाही. फक्त 5 मिनिटं दे ना. 1 मिनिट पण नाही मिळणार. चला या लवकर.
कक्कड सर हेकी फेकी निघून गेले. ते म्हणत होते जोपर्यंत बंटी हिरो बनत नाही तोपर्यंत ते ऍक्टिंग नाही करणार. आता काय करायचं सर? आता तर प्ले थांबवायलाच लागेल. अरे सिंहाला तर दरबार लावायचा आहे, त्याच्याशिवाय तर प्ले होऊ शकत नाही. सर सिंहाचा सीन नंतर आहे, ते तोपर्यंत येतील. हो ना जिंटू, येतील ना? हो सर, येतील. ते मला सांगून गेले होते जसं आमचा सीन येईल तसे आम्ही लगेच येऊ. डोंट वरी. ओके ओके, त्यांना बोलवणं तुझी जबाबदारी आहे. मी पडदा उघडतो. ऑल द बेस्ट. वीर, खूप भूक लागली आहे, चाट खाऊन येऊ प्लीज. ओरडू नकोस. जोपर्यंत तू शांत आहेस तोपर्यंत बाहेर आहेस. ओरडलास तर माझ्या पोटात असशील. हिरो, आम्हाला वाचव. मनुष्य जंगल कापतायत. आम्ही कुठे जाणार? आमचं घर कुठे असेल? अरे, आल्या आल्या तक्रार सुरू केलीस. खूप लांबून आला आहेस, भूक लागली असेल. चल थोडं चाट खाऊया मग बोलूया. हे काय झालं सर? चाटचा प्रकार तर प्ले मध्ये नव्हता. तुम्ही सर्व काळजी नका करू, मी मनुष्यांशी बोलतो. मला आशा आहे ते माझं ऐकतील आणि जंगल मुळीच नाही कापणार. ये, लेट्स सेलिब्रेट. याच गोष्टीवर एक एक चाट अजून खाऊया. प्राणी चाट खातात. सर असा प्ले बनवलाय तुम्ही? चाट खायला देताय? प्राणी काय कधी चाट खातात का? पहा सगळी मुलं कशी हसतात आपल्यावर. सर माझ्यावर विश्वास ठेवा, या प्ले मध्ये चाटचा कुठचाच सीन नव्हता. मित्रांनो, खूप झालं खाणं पिणं. आता खऱ्या प्रॉब्लेमला सांभाळूया. तुम्ही सगळे घाबरू नका, मी माणसांशी बोलतो. ते येतच असतील. तुम्ही लपून बघा. जेव्हा मी इशारा करीन तेव्हा तुम्ही सगळे समोर या. समजलात? हा, थँक्यू हिरो. याच गोष्टीवर सगळे एक एक प्लेट चाट घेऊन जा. लपल्यावर खात बसा. जग्गा गोरिल्ला, खूप झालं तुझं चाट. चल आता. ए हिरो, आम्हाला इथे का बोलावलं आहेस? मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की जंगल नका तोडू, नाहीतर जंगलातले प्राणी त्यांचं घर कुठे बांधणार? अरे कुठे पण जाऊ देत, आपल्याला काय करायचंय? हे मूर्ख मनुष्य, सोड आपला अभिमान. नको कापूस या जंगलाला. या झाडामध्ये पण आहे प्राण. वा वा, मस्त बोललास. अगदी हृदयाला लागलं. घे, याच गोष्टीवर एक चाट खाऊया. जशी तुमची मर्जी. आता निर्णय जंगलातला राजा सिंह करेल. अरे घाबरू नका, मी खरोखरचा नाही, खोटा सिंह आहे. हा जो डरकाळीचा आवाज आहे ना, तो डब केलाय. आणि माझा जो कॉस्ट्युम आहे ना, तो खरोखरचा वाटतो. एकदम खरा वाटतोय. व्हेरी गुड कॉस्ट्युम. हो, एक्सलेंट. वा. सिंह महाराज, हे मनुष्य आमचं म्हणणं ऐकत नाही आहेत. माझं म्हणणं आहे की तुम्ही हत्तींना यांचं घर तोडून फोडून टाकायची अनुमती द्या, मग ते सुधारतील. माझ्या प्रिय हत्ती मित्रांनो, जा आणि शहरात जाऊन मानवांची घरं उद्ध्वस्त करा. नाही, आमची घरं तोडली तर आम्ही आणि आमची बायका मुलं कुठे राहणार? यांचा विचार तुम्ही पण तर नाही करत आहात. तुम्ही हे जंगल कापलं तर हे प्राणी आणि त्यांची मुलं कुठे जाणार? बोला. आम्हाला माफ करा, आम्हाला आमची चूक समजली आहे. आता आम्ही जंगल नाही तोडणार. ह्याच गोष्टीवर चला चाट खाऊया.
तसे तर सगळेच प्ले चांगले झाले, पण जंगलाच्या प्ले मध्ये काहीतरी नवीन होतं. एका गंभीर समस्येला कसं कॉमेडी करून दाखवलं याचं कौतुक तर आपण सर्वांनी केलंच पाहिजे. त्या प्लेला मी फर्स्ट प्राइज देतो. थँक्यू सर. वीर वीर कुठे चाललायस तू? अरे थोडा वेळ थांब ना, थोडं चाट तर खाऊन जा. मम्मी, खरा अनाकोंडा, खरा सिंह, वाचवा वाचवा. अरे बंटी, तो खोटा सिंह आहे. थांब, कुठे चाललायस?